ओके, ह्या सेशन मध्ये डिस्कस करतोय आयुपॅक नॉमेनक्लेचर ऑफ अल्कीन अँड अल्काइन. आता सगळ्यात पहिले मी इथे एक्झाम्पल लिहिते. आयुपॅक ऑफ अल्कीन अँड अल्काइन. आता अल्किनचं एक एक्झाम्पल लिहिते. CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2. अल्काइनचं CH3 CH2 C ट्रिपल बॉन्ड CH. हे दोन एक्झाम्पल आहेत. आपण हे सायमल्टेनियसली घेतोय म्हणजे इथे आपल्याला डिफरन्स समजतो. ओके, आता पहिलं नंबरिंग करायचं. कधीही मॉलिक्यूल समोर असेल तर पॅरेंट चेन सिलेक्ट करायचं आणि नंबरिंग करायचं. पण इथे पॅरेंट चेनसाठी दुसरं काय ऑप्शन नाही. स्ट्रेट चेन दिसते म्हणजे तीच पॅरेंट चेन. आता सेकंड स्टेप येतं ते म्हणजे नंबरिंग. आता नंबरिंग कुठून करणार? राईट साईडने की लेफ्ट साईडने? पहिल्या एक्झाम्पलमध्ये अल्किनमध्ये राईट राईट साईडने. येस, 1 राईट 2 3 अँड 4. बरं, राईट साईडने काय केलं? कारण तुमच्या फंक्शनल ग्रुपला तुमची जे डबल बॉन्ड आहेत त्याला लोएस्ट नंबर मिळतोय. आणि आपल्याला माहिती आहे की कधी पण आपण फंक्शनल ग्रुप किंवा नंबरिंग करत असेल तर त्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुपला लोएस्ट पॉसिबल नंबर यायला पाहिजे. मग आता इथे किती कार्बन आहेत? 4. 4 असल्यामुळे आपण इथे लिहितो किती पॅरेंट चेनमध्ये कार्बन आहेत ते 4, म्हणजे रूटवर्ड इथे झाला ब्यूट. 1 नंबरला डबल बॉन्ड आहे म्हणजे 1 ENE. इकडे पण सेम करायचं. 1 2 3 आणि 4. 4 कार्बन आहे म्हणजे इथे लिहायचं ब्यूट. 1 ट्रिपल बॉन्ड आहेत अल्काइन आहे म्हणजे YNE लिहितो आपण इथे. क्लिअर? हे दोन एक्झाम्पल समजलं? ओके, आता ह्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूयात. CH3 CH डबल बॉन्ड CH CH2 CH डबल बॉन्ड CH2. हे एक्झाम्पल. इकडे पण एक एक्झाम्पल लिहू आपण. CH3 C ट्रिपल बॉन्ड C CH2 C ट्रिपल बॉन्ड CH. आता एकाच मॉलिक्यूलमध्ये 2 डबल बॉन्ड आहेत आणि सेकंड एक्झाम्पलमध्ये 2 ट्रिपल बॉन्ड आहेत. अशा केसमध्ये आता नंबरिंग कुठून करणार? सेम रूल. लोएस्ट नंबर तुमच्या मल्टिपल बॉन्डला यायला पाहिजे. लेफ्टने गेलं तर एक नंबरला CH3 आहे, इकडे राईटने CH2 आहे म्हणजे 1 हे 2 हे 3 4 5 अँड 6. 6 कार्बन आहेत. आता इथे हेक्स नाही लिहायचं, इथे हेक्झा लिहायचं. वेन देर इज 2 or more than 2 double bonds present in given molecule then A of alkane is retained. म्हणजे तुम्ही 5 कार्बन असेल तर पेंटा लिहिणार, 6 असतील तर हेक्झा लिहिणार, 4 कार्बन आणि 2 डबल बॉन्ड आहे तर ब्युटा लिहिणार. ठीक आहे, तर मग आता इथे हेक्झा लिहायचं. हेक्झा. एक नंबरला डबल बॉन्ड आहे, अजून कुठे? 4. 1,4 डाईन. आता इथे 1 2 3 4 5 6. इथे पण सेम लिहायचं. हेक्झा 1,4 DIYNE डायन. ठीक आहे, असं लिहिणार. आता नेक्स्ट एक एक्झाम्पल घेऊ की ज्याच्यामध्ये एक डबल आणि एक ट्रिपल बॉन्ड असेल. मग CH3 CH डबल बॉन्ड CH CH2 C ट्रिपल बॉन्ड CH. आता ह्या एक्झाम्पलमध्ये एक डबल आणि एक ट्रिपल बॉन्ड आहे. रूल काय सांगतो? 2 डबल बॉन्ड असतील किंवा 2 ट्रिपल बॉन्ड असतील तर A रिटेन होतो. एक डबल एक ट्रिपल असेल तर रिटेन होणार नाही. बरोबर गौरी? ओके, म्हणजे इथे 1 2 3 4 5 6. आता इथे नंबर केले 6 कार्बन आहे, तिथे लिहायचं हेक्स. आता नंबरिंग तर आपण त्या साईडने केलं जिकडून तुमच्या मल्टिपल बॉन्डला लोएस्ट नंबर मिळतोय. लेफ्टने केलं नाही कारण एक नंबरला CH3 होता. इकडून केलं कारण इथे ट्रिपल बॉन्डला 1 नंबर भेटतोय. आता नाव लिहायचं कोणाचं? आता इथे आपण नंबरिंग केलं अकॉर्डिंग टू लोएस्ट लोकंट रूल. नंबरिंग करताना आपण लोएस्ट लोकंट रूल वापरला. नंबरिंग इज अकॉर्डिंग टू लोएस्ट लोकंट रूल. लोकंट रूल. ज्यावेळेस नेमिंग करणार आहे आपण कंपाऊंडमध्ये तर त्यावेळेस काय करायचं? अल्फाबेटिकल ऑर्डर वापरायचं. अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय? अल्किन आधी लिहायचं का अल्काइन आधी लिहायचं? तर अल्किन म्हणजे ALKENE ALKYNE. हे कट होणार. ई अल्फाबेटिकली पहिलं येतं त्यामुळे पहिलं काय लिहायचं? अल्किन. म्हणजे 4 नंबरला डबल बॉन्ड आहे. 4N 1YNE.
इथं हायफन द्यायचा, नंबर आणि लेटरच्या मध्ये हायफन म्हणजे आडवी लाईन ड्रॉ करतो आपण. क्लिअर, समजलं व्यवस्थित? हो. ओके, नोट करून घ्यायचे हे सगळे एक्झाम्पल्स.